संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं प्रस्थान आज देहू येथून पंढरपुराकडे होतंय। पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। तसेच प्रस्थानापूर्वी सकाळी काळ्यांचं कीर्तन, देहूकर महाराजांची कीर्तन सेवा आणि नंतर तुकोबारायांच्या पादुकांचं विधिवत पूजन करण्यात येणार आहे। संस्थांतर्फे भव्य तयारी सुरू झाली असून चांदीचा रथ आकर्षण फुलांनी सजवला गेलाय। रथात 8 कॅमेऱ्याद्वारे प्रक्षेपणाची सोय केली गेली आहे। यंदा 3 नवीन बैलजोड्या खरेदी करण्यात आल्या असून मानाचा अश्वही आज प्रस्थानस्थळी दाखल झालाय। यानंतर पालखीचा प्रवास हा 19 जूनला आकुर्डीला असणार आहे। 20 ला पुण्यात नानापेठ, 22 ला लोणी काळभोर, 28 ला निमगाव केतकी, 1 जुलैला अकलूज आणि 5 जुलै रोजी पालखी पंढरपुरामध्ये दाखल होणार आहे। तसेच या प्रवासात विशेष 3 गोल रिंगण बेलवाडी, इंदापूर आणि अकलूज येथे रंगणार आहे आणि 3 उभे रिंगण माळीनगर, बाजीराव विहीर आणि वाखरी येथे होणार आहे। त्यानंतर वाखरी येथे पादुकांची महाआरती होणार आहे। यंदा 27 दिंड्या रथाच्या पुढे आणि तब्बल 370 दिंड्या मागे सहभागी होत आहेत। तुका म्हणतात, देव उभा उभा भेटे आणि हीच भक्तिभावाची अनुभूती घेण्यासाठी लाखो भाविक पंढरीच्या वाटेवर निघाले।